हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ फटाफट आवरून घेतलं होतं आणि कृषिका आणि आम्ही सगळे नाश्ता करत होतो. सो कृषिकाचं चाललं होतं बाबाला भरवते, आईला भरवते, हे सकाळी सकाळी आमचं चालूच असतं. आणि ती मला म्हणत होती की मी भरवू, आ आ करत होती आणि खूप छान प्रकारे आम्हाला दोघांनाही भरवत होती बिस्किट. आणि खूप सुंदर प्रकारे रिस्पॉन्स करते. आणि तिचं म्हणणं असतं, बाबा तू खा, आई तू खा, खा पटापट. आणि मग स्माईल करत होती आणि खूप खूप मस्ती करायला लागली. आजकाल कृषिका अत्यंत मस्ती करायला लागली आहे. आणि अशा प्रकारे सकाळ सकाळी आमची गडबड चालूच असते. नाश्ता करायचा, हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आणि सर्वांना प्रश्न पडला होता की कृषिका कशी काय राहते, काय राहते. सो काही नाही, आपण थोडंसं स्टार्टिंगला तिला थोडीशी सवय लावायची. कोणाकडे ठेवायचं आहे आपल्या बाळाला, त्यांच्याकडे थोडा दिवस सोडून द्यायचं. म्हणजे आपण पण थांबायचं, बट मोस्टली त्यांच्याकडे द्यायचं. बिकॉज कसं आहे, मग एकदा थोडंसं त्यांना झालं ना ते एकदम फॅमिली, म्हणजे किंवा त्यांना राहू शकतात ना, अशा प्रकारे मग राहतात बाळं. आणि ही तिच्या छान प्रकारे बाबाला भरवत होती, लाड करत होती बाबाचा. बाबा खूप बाबा म्हणजे काय, आम्हाला बाबालाच भरवायचे असतं, आमच्या बाबालाच लाड करायचे असतात. अशा प्रकारे कृषिका छान अशी भरवत होती. मग हे फेक ते फेक चालू असतं तिथं. सकाळ सकाळ आमचा नाश्ता चालू असताना हिचं फेकाफेकी चालू असते. आता मॅडमला उभं राहायची सवय लागलेली आहे. सो असं पटापट आवरून वगैरे ऑफिसला निघाली. ऑफिसला सकाळची गडबडीमध्ये म्हटलं पटापट पटापट जाऊ, आणि ट्रेन जर सुटली तर परत राहून जाईल. अशा प्रकारे ऑफिसला पोहोचली. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं बाळ राहील की नाही राहील, तर डोंट वरी. खूप छान प्रकारे तुमच्या बाळाला समजवा. तिला सांगा की मी ऑफिसला चालली आहे, मी संध्याकाळी येईल बाळा तुला घ्यायला, तुला काय खाऊ वगैरे आणू. सो खूप छान प्रकारे ती पण रिस्पॉन्स करेल. थोडा दिवस तिला वाटेल की आई कुठे चालली आहे, बट देन तिला समजेल की आई आपली ऑफिसला चाललेली आहे. सो अशा प्रकारे मी माझ्या कृषिकाला संध्याकाळी आल्यानंतर भेटली. खूप छान प्रकारे कृषिकाचे लाड केले. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा. सो चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय.